सर हमारे चैनल पे आपका स्वागत है। और पाल ग्राम पंचायत में यहाँ पर जो है, तो यहाँ पर सरपंच कौन है, उप सरपंच कौन है, और आपका नाम बताइए और आपके कार्यकाल कितने साल का हो उस बारे में बताइए। नमस्ते, मैं चंद्रशेखर जाधव, उप सरपंच ग्राम पंचायत पाल, मुक्काम पोस्ट पाल। यहाँ अपने पाल के ग्राम पंचायत में 7 महिला और बाकी पुरुष सदस्य है। उसमें से अभी जो राखी है महिला सरपंच है और मैं उप सरपंच के जगह मैं हूं। सर आपले 4 वर्ष 4.5 वर्षाचे कार्यकालात आपण गावात काय काय जनतेला सुविधा देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल सांगा सर। 4-4.5 वर्षाच्या काळात आम्ही भरपूर जनतेला सुविधा दिलेल्या आहे। ड्रेनेज लाईन आहे, सिमेंटी रस्ते आहे, गट्टू आहे, त्याच्यानंतर घरकुलाचे काम आहे, त्याच्यानंतर विहिरीचे जलजीवनचे, त्याच्यानंतर काहींना प्रायव्हेट मदत केलेली आहे, त्याच्या वैयक्तिक ज्या फायली आहे त्याचे कामं केलेले आहे। आणि आपल्या महादेव मंदिर इथं मोठं संस्थान आहे, त्याचे दर्जामध्ये त्याचं हे झालेलं आहे, तर त्याच्यासाठी 5.5 कोटी रुपये निधी आलेला आहे आणि ते काम पूर्णत्वाकडं झालेलं आहे, थोडं फार बाकी राहिलेलं आहे। आणि आज मारुती मंदिराला माननीय महामहिम बागरे नाना यांच्या निधीतून जेव्हा ते आमदार होते तेव्हा आम्ही 20 लाख रुपये आणून त्यांना सभामंडप केलेला आहे। सावतामाळी इथं मंदिर आहे, त्याला सभामंडप केलेला आहे। त्याच्यानंतर जाधववाडी मारुती मंदिर आहे, तिथं सभामंडप केलेलं आहे। आणि असे भरपूर काम आहे की जे सांगण्यासारखे आणि त्याच्यातून एक समाजसेवा म्हणून आम्ही हे काम करत असतो। मैं ज्ञानेश्वर छगन जाधव, माजी उप सरपंच पाल। मेरी बहू सरपंच हो के 4.5 साल पूर्ण काम को। क्या नाम है आपके बहू सरपंच मैम का? जयताई अमोल जाधव। नमस्कार, मी चंद्रकांत जाधव। अगोदर सांगितल्याप्रमाणे या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासामधून जे विकास कामे आता सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे, त्यात काही राहिलेल्या कामाचा आपण पाठपुरावा करतो। गेली 2 वर्ष आपण आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार आहे आणि आता पर्यटन मंत्री म्हणून आत्ताच जे नवीन आता ज्यांनी पदभार घेतला असे शंभूराज देसाई साहेब यांना भेटून आपण या ठिकाणी त्या सभागृहाच्या वर 2रा मजला जवळपास तो 1 कोटीचा आहे, त्याच्यानंतर एक प्रसादालय, या ठिकाणी एक त्याला जे कमान आपण या ठिकाणी उभी करणार आहे, आणि बाकीची राहिलेली त्या ठिकाणून सिद्धेश्वर मंदिर ते इथे एक फरशी पूल आहे, या फरशी पुलापर्यंत संरक्षण भिंत ते काम बाकी आहे। ते असे 6 कोटी 10 लाखाचा आपण हा 2ऱ्या टप्प्याचा आता सध्या पाठपुरावा करतो। सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि आपले शाळेमध्ये काय काय सुविधा आहे, आपल्या शाळेचं नाव सांगा आणि 5वी ते कितीपर्यंत आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुविधा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। धन्यवाद। नमस्कार। या न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये या शाळेची स्थापना 1968 साली झालेली आहे। आणि या शाळेमध्ये 5वी ते 10वी मराठी माध्यम, सेमी माध्यम। नमस्कार, मी ज्ञानेश्वर तेजराव जाधव, सिद्धेश्वर संस्थानचा अध्यक्ष आहे आणि माजी उपसरपंच पाल ग्रामपंचायत। आमचं हे सिद्धेश्वर संस्थान तीर्थक्षेत्राचा दर्जा असल्यामुळे या ठिकाणी अतिशय चांगलं भव्य दिव्य असं त्या ठिकाणी काम करता आलेलं आहे आणि ते काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये। तर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि जे सरांनी म्हणले की मंदिरचं जे बांधकाम चालू आहे, आम्ही इथे आलेले आहे स्पॉटमध्ये, तर केव्हापासून चालू आहे सर मंदिराचं काम? 3 वर्ष झाले। आता पूर्ण होत आहे का काम? हा, पूर्ण होणार 2 महिन्यात कंप्लीट। अच्छा, कोणतं मंदिर आहे सर हे? महादेव मंदिर। चांगलं काम चालू आहे ते? एकदम जबरदस्त। काय नाव आहे आपलं? दादाराव सुखदेव तुपे शेवता। काका, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि पाल ग्रामपंचायतचे जे सरपंच आणि उपसरपंच आहे त्यांचे
4-4.5 वर्षाचा कार्यकाल चालू आहे. आतापर्यंत काय काय काम केले, आपण समाधानी संतुष्ट आहेत का? हो साहेब, तुम्हाला काय काय लाभ मिळाले? आम्हाला विहीर मिळाली, आता घरकुलाची फाईल मंजूर होईल, सगळे काम चांगले केले सरपंच आमच्या. आणि हे मंदिराचं बांधकाम चालू आहे. हा सगळं एकदम चालू आहे. सरपंच येऊन पाहिजे, सगळं पद्धतशीर आहे. केव्हापासून राहते आपण गावात? हा, मी बचपनापासून राहतो साहेब. काय शेती करतात का आपण? शेती काय नाव आहे आपलं? देवराव गीताराम जाधव. ये सिपाही हमारे बहुत काम लायक होते हैं.